बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सेशन नंबर 28 शिकणार आहे. त्यामध्ये लॅबमध्ये तुम्हाला सेल पाथ लर्निंग यावर क्लिक करायचं आहे, रिप्ले करायचं आहे आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आलेला आहे, व्हॉट इज अन एक्झरसाइज प्लॅनर. एक्झरसाइज प्लॅनर कशाला म्हणतात? तर शेड्यूल ऑफ प्रोग्राम डिझाइन टू आउटलाइन अँड ट्रॅक फिजिकल एक्झरसाइज. तर हे याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव टू सेव्ह युअर वर्क एव्हरी टाइम यू मेक अ चेंज इन MS एक्सेल शीट. तर हे फॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, when you choose a template like exercise planner in Excel file, you cannot customize edit Excel. तर हे सुद्धा फॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, many templates that are created for Excel come with already applied formulas. तर बरोबर आहे, कारण फॉर्म्युला सहित ते येतात. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, what is the right set of steps to print an Excel file. तर याचा आन्सर आहे, फाईल मेनू मध्ये जाणे, प्रिंट आणि पेज सेटअप आणि प्रिंट यावर क्लिक करणे, सबमिट. तर या पद्धतीने आपलं सेल पाथ लर्निंग संपलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे नॉलेज चेक. तर आता आपण नॉलेज चेक घेऊया. स्टार्ट एक्झाम करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर बघा, पहिला प्रश्न आहे, एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युल्याची एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे? तर याचा आन्सर आहे, संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्ह्यूज एंटर करणे. हे याचा आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल? तर द अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट हा याचा आन्सर आहे. तिसरा क्वेश्चन आहे, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह INR मध्ये बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या करन्सीचा प्रकार निवडाल? तर याचं जे आन्सर आहे ते आहे हा रुपीज सिम्बॉल R. त्यानंतर एक्झरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल असे टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शविते? तर याचा आन्सर आहे D नंबर. इथे बघा आपल्याला दाखवते आहे फिटनेस प्लॅन एक्सेलचं. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही कशाचा सुद्धा एक्झरसाइज प्लॅनर तयार करू शकता? तर याचं जे आन्सर आहे ते आहे डिझाइन विझार्ड. याद्वारे आपण तयार करू शकतो. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल ही भारत सरकारद्वारे समर्थित वेबसाईट आहे जी लोकांना नोकऱ्या शोधण्यास मदत करते. तर याचा आन्सर आहे बरोबर. त्यानंतर आहे, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा CV रेझ्यूम स्वतंत्रपणे अपलोड करणे आवश्यक आहे. तर याचा आन्सर आहे चूक. 8वा क्वेश्चन आहे, पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय शिफारस केली जाते? तर नोकरीबद्दल नमूद केलेल्या सर्व गोष्टी. 9वा क्वेश्चन आहे, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल केवळ भारतातील काही निवडक शहरांमधील नोकऱ्यांच्या रिक्त जागांची यादी करते. तर याचा आन्सर आहे चूक. 10वा क्वेश्चन आहे, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदांखाली तुम्हाला कोणती माहिती मिळेल? तर 4 ऑप्शन आहे. प्रत्येक नोकरीच्या रिक्त जागेखाली चित्रपट रेटिंग, दिग्दर्शक, कलाकार यासारखी माहिती. रिक्त पदाखाली नोकरी देणारी कंपनी, पगार, आवश्यक कौशल्य आणि नोकरीचे वर्णन. त्यानंतर आहे रेसिपी, साहित्य आणि स्वयंपाकाची वेळ.
त्यानंतर आहे उत्पादन तपशील, किंमत आणि पुनरावलोकन. तर बघा 10वा क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड याचा 10व्या क्वेश्चनचा आन्सर आहे. एंड टेस्ट करायचं, एंड एक्झाम ते टाईप करायचं, कन्फर्म करायचं, ओके करायचं. त्यानंतर आहे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये H4 to H8 सेल सिलेक्ट करा. कॅल्क्युलेशन सेल स्टाईल अप्लाय करण्यासाठी स्टाईल ग्रुप सेल स्टाईल याचा वापर करा. तर दिलेल्या वर्कशीटमध्ये H4 to H8 हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन सेल स्टाईल द्यायची आहे. H4 पासून तर H8 पर्यंत सिलेक्ट करायचं आणि सेल स्टाईल कॅल्क्युलेशन यावर क्लिक करायचं. त्यानंतर सबमिट करायचं. सेकंड क्वेश्चन आहे दिलेल्या एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट सिलेक्ट करा आणि बोल्ड करा. बोल्ड ऑप्शन याचा वापर करा. तर यामध्ये आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. इव्हेंट ऑर्गनायझेशन हे बघा या ठिकाणी आहे, हे सिलेक्ट करायचं आहे आणि याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस शीट टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉर्मॅट कॉपी करा आणि प्रोजेक्ट कंपोनंट्सला अप्लाय करण्यासाठी फॉर्मॅट पेंटरचा वापर करा. तर बघा याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट स्टेटस शीट हे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा इथे या ठिकाणी आहे. त्यानंतर फॉर्मॅट पेंटर वापरायचा आहे आणि प्रोजेक्ट कंपोनंटला द्यायचं आहे. तर याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आणि त्यानंतर प्रोजेक्ट कंपोनंट यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये G39 सिलेक्ट करा आणि रुपी बघा चौथा क्वेश्चन आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये G39 सिलेक्ट करा आणि करन्सी रुपीमध्ये बदलण्यासाठी नंबर ग्रुप याचा वापर करा. तर करन्सी आपल्याला रुपीमध्ये चेंज करायची आहे. तर G39 या ठिकाणी बघायचं आपण. G39 खाली यायचं, G39 वर क्लिक करायचं. ते नंबर फॉर्मॅटवर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे करन्सीमध्ये सिम्बॉलमध्ये आपल्याला इंग्लिश इंडिया हे आपल्याला या ठिकाणी सर्च मारायचं आहे. बघा इथे खाली यायचं आहे आणि इंग्लिश इंडिया हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. इंग्लिश इंडिया आणि ओके करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. बघा इथे क्लिक करायचं, नंबर फॉर्मॅटवर क्लिक करायचं. त्यानंतर इंग्लिश इंडिया सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे डॉक्युमेंट PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF याचा वापर करा. तर बघा इथे फाईलमध्ये जायचं आहे, एक्सपोर्ट आणि क्रिएट PDF यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर पब्लिश करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे.
फाईलमध्ये जायचं, एक्सपोर्टमध्ये जायचं, क्रिएट PDF केल्यानंतर इथे पब्लिश करायचं. यस. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचा क्वेश्चन. फाईलमध्ये जायचं, एक्सपोर्टमध्ये जायचं, क्रिएट PDF, त्यानंतर इथे PDFचं नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला पब्लिश करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेट ॲक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा. डेट अँड टाईम, डेट ऑप्शनवर क्लिक करा. 2024 आणि डे 05 असा डेटा भरा. ओकेवर क्लिक करा. फॉर्म्युला टॅबमध्ये डेट अँड टाईम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फॉर्म्युला टॅब याच्यामध्ये डेट अँड टाईम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इयर 2024 2/5 इयर 2024 आणि 2 आणि 5 2024 मंथ आहे. मंथ 2 आणि त्यानंतर आहे पुन्हा डेट अँड टाईम मध्ये डे मध्ये 5 टाकायचे आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. सातवा क्वेश्चन आहे दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये इफ फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा. लॉजिकल ऑप्शन मधून इफ वर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल, त्यामध्ये लॉजिकल टेस्ट बॉक्समध्ये J5 ग्रेटर दॅन 250, व्हॅल्यू टू बॉक्समध्ये पास आणि व्हॅल्यू फॉल्स बॉक्समध्ये फेल लिहून ओके बटनावर क्लिक करा. तर बघा इथे इफ फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर लॉजिकल फंक्शन, फॉर्म्युला टॅबमध्ये लॉजिकल फंक्शन यामध्ये इफ ऑप्शन निवडायचं आहे. याच्यामध्ये लॉजिकल टेस्ट बॉक्समध्ये J5 greater than 255, J5 greater than 255, त्यानंतर आहे पास आणि फेल. इथे आपल्याला पास लिहायचं आहे, PASS पास, आणि इथे लिहायचं आहे फेल. त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे दिलेल्या एक्सेल स्प्रेडशीटमध्ये लिस्टमधील शब्दांची लेंथ शोधण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा. टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून लेन एक डायलॉग बॉक्स दिसेल, त्या बॉक्समध्ये D4 लिहा आणि ओके करा. तर इथे फॉर्म्युला टॅबमध्ये आपल्याला
टेक्स्टमध्ये जाऊन लेन हे ऑप्शन निवडायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला D4 हे टाईप करायचं आहे. D4 त्यानंतर ओके करायचं आहे, त्यानंतर सबमिट करायचं आहे. फॉर्म्युला टॅबवर टेक्स्ट ऑप्शन लेन सिलेक्ट करा. टेक्स्ट बॉक्समध्ये D4 फॉर्म्युला टेक्स्टमध्ये लेन आणि यामध्ये D4 ओके केल्यानंतर याला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये टेक्स्ट लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी K5 सिलेक्ट करा. फॉर्म्युला टॅबवर टेक्स्ट ऑप्शन क्लिक करून लोअर एक डायलॉग बॉक्स दिसेल, त्यामध्ये K6 असे प्रेस करा. K5 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. K5 त्यानंतर लोअर टेक्स्टमधून आपल्याला लोअर घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला K6 प्रेस करायचा आहे. ओके करायचं, सबमिट करायचं. क्वेश्चन नंबर 10 आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये सम इफ फॉर्म्युला वापरण्यासाठी सेल J6 क्लिक करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर मॅथ अँड ट्रिक ऑप्शनवर नेव्हिगेट करा, स्क्रोल करा आणि सम इफ पर्याय सिलेक्ट करा. डायलॉग बॉक्समध्ये C2 to C10 क्रायटेरिया बॉक्समध्ये ऑरेंजेस टाईप करा. सम रेंज D2 to D10 इनपुट करा. D2 D10 C2 C10 and oranges. Okay, submit. End test and exam confirm. Processful simulation. Number 28 simulation question. Start exam. Next, first question, saving early and often can prevent your work from being lost. You should also pay close attention to where you save the worksheet so that you can easily find it later. So now save the sheet as exercise planner on your desktop. File वर क्लिक करायचं, त्यानंतर save and desktop file name, त्यानंतर save. Second question,
text that inform provide facts about some topics that the writer believes is important and necessary for the reader to understand. So enter the text Anil M in the front of name of the client. Name of client या ठिकाणी yes and exam confirm okay. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट एक्झाम नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन है फंक्शन कीज प्रोवाइड द शॉर्टकट फॉर द स्पेसिफिक टास्क ट्रू आहे. सेकंड क्वेश्चन आहे it is any data or instruction that are used by the computer. As the answer है त्या input is an data and instruction. Third question आहे a keyboard key likes caps locks turn features on or off is called. अशा कोणत्या कीज आहे ज्यामध्ये ऑन और ऑफ केल्यानंतर फंक्शन अप्लाय होते त्या कीजला काय म्हणतात, त्याला टॉगल कीज म्हणतात. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे द कीबोर्ड कीज दॅट हॅव ॲरो ऑन देम. ज्या कीजवर ॲरो असतात त्या कीजला काय म्हणतात, त्याला नेव्हिगेशन कीज असं म्हणतात. ॲज करायचं अँड एक्झाम कन्फर्म. तर या ठिकाणी आपलं सेशन नंबर 28 कंप्लीट झालेला आहे.